नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत चुलीवरील वांग्याचे झणझणीत असे भरीत। हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला भरताचे वांगे सहज बाजारामध्ये उपलब्ध होतात। तर चला मग बनवूया आपण वांग्याचे भरीत। त्यासाठी मी 2 मोठे वांगे घेतले आहे, 1 टोमॅटो घेतला आहे, त्यानंतर हिरवे वाटाणे घ्यायचे आहेत, 5 ते 6 हिरवे मिरच्या घ्यायच्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि आलं घ्यायचं आहे, 5 ते 6 हिरवे कांदे घेतले आहे, थोडीशी मेथी घेतली आहे, त्यानंतर धनिया पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, मीठ, अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच हळद हे आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर चुलीमध्ये आपल्याला वांगे भाजून घ्यायचे आहे। तर वांग्याला मी थोडंसं छिद्र पाडून घेत आहे, त्यामुळे आपलं जे वांग आहे ते आतून बाहेरून छान असं शिजेल आणि त्यातील वाफ सुद्धा बाहेर जाईल। त्यानंतर आपल्याला वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता आपण हे वांगे छान असे चुलीमध्ये भाजून घेऊ। टोमॅटो सुद्धा मी थोडंसं कट करून घेत आहे, त्यामुळे त्याच्यावरील साल जी आहे ती लवकर निघून जाईल आणि तेल लावून टोमॅटो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे। छान असे चुलीमध्ये हे वांगे आपले भाजल्या जात आहे। याला आता आपण दुसऱ्या बाजूने ठेवून देऊ। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू। 4 ते 5 मिरच्या मी चाकूने कट करून घेत आहे। त्यानंतर हिरवे कांदे सुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर छोटे छोटे त्याचे काप करून घ्यायचे आहे। कांदा सुद्धा आपण चाकूने कापून घेऊ। त्यानंतर मेथी सुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ते कापून घ्यायचे आहे। आपले वांगे सुद्धा छान असे भाजल्या जात आहे। वांगे सुद्धा भाजून तयार आहेत। आता आपण वांग्याला एका ताटामध्ये काढून घेऊ, थोडंसं त्याला थंड होऊ देऊ आणि त्यानंतर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे। वांगे आपले थंड झाले आहेत आणि आपण त्याची साल काढून घेऊ। साल काढून झाली आहे। टोमॅटोची साल सुद्धा आपण ही काढून घेऊ। टोमॅटो सुद्धा छान शिजले आहे आणि वांगे सुद्धा छान असे आतून बाहेरून शिजलेले आहेत। आता आपण याला फोडणी देऊ। चुलीवर मी आता कढई गरम करून घेत आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच तेल टाकून घ्यायचे आहे। तेल आपलं छान असं गरम झालं आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे, त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहे। यामध्येच आता आपण हिरवा कांदा घालून घेऊ। परतून घेऊ।
थोडासा कांदा आपल्याला होऊ द्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। हे सुद्धा आपण परतून घेऊ। 2 मिनिटं आपल्याला हे तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं आहे। त्यानंतर यामध्येच आपल्याला वाटाणे घालायचे आहे। वाटाणे सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असं होऊ द्यायचे आहेत। हे सर्व आता आपण तेलामध्ये परतून घेऊ। आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच धनिया पावडर टाकायची आहे। हे आपण परतून घेऊ। त्यानंतर अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे। अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा आहे। हे आता सर्व आपण परतून घेऊ। हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मेथी टाकायची आहे। मेथी सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। मेथी सुद्धा आपली थोडीशी तेलामध्ये शिजली आहे। आता यामध्ये आपल्याला वांगे घालायचे आहे। टोमॅटो सुद्धा यामध्येच घालायचा आहे। छान असं आपण हे सर्व परतून घेऊ। छान असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। पुन्हा परतून घेऊ। छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स झालेलं आहे। हे पहा आपलं छान असं चुलीवरील वांग्याचे भरीत तयार झालं आहे। आता यावर आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं छान असं आपल्याला ते शिजू द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आपलं चुलीवरील वांग्याचे झणझणीत असे भरीत तयार झाले आहे। आता शेवटी यावर आपण कोथिंबीर घालून घेऊ। चुलीवरील वांग्याचे भरीत हे अतिशय खायला चवदार लागते। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे भरीत नक्कीच आवडेल। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।